स्वरगंगा आशा भोसले यांना आज अखेरचा निरोप. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. सचिन तेंडुलकर, अभिनेत्री तब्बू, आशा पारेख यांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. मंगलप्रभात लोढा, खासदार सुप्रिया सुळेंनीही घेतलं अंत्यदर्शन. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी महापालिकेकडून तयारी. शिवाजी पार्क जवळच्या भागोजी स्मशानभूमीत तयारी. अंत्यदर्शनासाठी दादर परिसरात LED स्क्रीनची सुविधा. कथित राजकीय भविष्यकार खरातला स्वतःच्या भविष्याची चिंता. तुरुंगातून सुटका होणार नसल्याची खात्री. खरातनं कोठडीत बोलणं आणि जेवण कमी केल्याची सूत्रांची माहिती. प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर. समता पतसंस्थेत खातं असल्या प्रकरणात पोलिसांकडून 3 तासांपासून चौकशी सुरू. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे लक्ष. पुण्यामध्ये भोंदू बाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण. दैवी शक्तीच्या जोरावर कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचा आमिष दाखवून बलात्कार करत 50 लाखांची फसवणूक. लातूरच्या निलंग्यामध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राडा. आमदार मंगेश कुडाळकरांच्या समोरच 2 गट आमने-सामने. पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. नाशिकच्या येवल्यामध्ये विविध प्रश्नांवर शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांनी येवला नांदगाव मार्ग अडवला. कांद्याला 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी. बिबट्यावरून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली. डाट मारलेल्या बिबट्याला मारणं नियमबाह्य, एकनाथ खडसेंचा आरोप. तर कौतुक करण्याचं धाडस खडसेंमध्ये नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला. 2029 लोकसभा निवडणूक. महिला आरक्षणासह सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्राद्वारे आवाहन. तर 16 एप्रिलपासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार. महाराष्ट्रामध्ये उन्हाच्या तीव्र झळा. 43.1 अंश सेल्सिअस तापमानासह अकोला ठरला सर्वाधिक तापदायक जिल्हा. ठाण्यातही पारा 40 अंश सेल्सिअसवर. विदर्भात 3 दिवसात पारा 5 अंशांनी वाढण्याचा अंदाज.